गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा टप्पा क्रमांक 1 शुक्रवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता भूड रोडवरील श्री गणेश मंगल कार्यालय लेंगरे येथे आयोजित करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या पुढाकारातून आयोजित या शिबिरात नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या महसूल विषयक प्रलंबित प्रश्नांना थेट उत्तर व तात्काळ सेवा देण्यात येणार असल्याची माहिती विट्याचे प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांनी दिले. या समाधान शिबिरात उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय विटा, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून नागरिकांच्या समस्यांचा थेट निपटारा केला जाणार आहे. शिबिरात ॲग्रीस्टॅग सेवा, जिवंत 7/12 मोहीम, प्रलंबित व वादग्रस्त फेरफार प्रकरणे निकाली काढणे तसेच अभिलेख दुरुस्ती, हेल्प डेस्क उपलब्ध राहणार आहे. यामध्ये 7/12 दुरुस्ती अर्ज स्वीकारणे, कागदपत्र तपासणी आणि डिजिटल 7/12 व 8A उतारे तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच लोकसेवा हक्क कायद्यानुसार उत्पन्न, रहिवाशी, जात, नॉन क्रिमिलेअर आदी प्रमाणपत्रांचे अर्ज स्वीकारणे व वितरण याचीही सुविधा शिबिरात दिली जाणार आहे. महसूल सुधारणा संदर्भात अकृषक रूपांतरणातील नवीन नियम, सनद प्रणाली रद्दबाबत माहिती तसेच एक वेळ अधिमूल्य भरणा प्रणाली याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डिजिटल 7/12 बाबत जनजागृती करताना QR कोडयुक्त डिजिटल 7/12ची कायदेशीर वैधता तसेच महाभूमी पोर्टलवरून डाउनलोड करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया दाखवण्यात येणार आहे. यासोबतच गाव दप्तर अद्ययावत करणे, संपादन व अकृषक परवानगी प्रकरणांमध्ये कमी जास्त पत्रके तयार करून नोंदी दुरुस्त करणे ही कामे केली जाणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील बदल, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबत अर्ज स्वीकारणे व निपटारा तसेच भोगवटदार वर्ग 2चे वर्ग 1 मध्ये रूपांतर यासाठी अर्ज स्वीकारून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. या समाधान शिबिराचा शेतकरी, नागरिक आणि लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. मी डॉक्टर विक्रम बांदल, प्रांताधिकारी खानापूर विटा. आज एका महत्त्वाच्या शासकीय कार्यक्रमासंदर्भात आपल्याला माहिती देत आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 जी अंमलबजावणी करण्याबाबत शिवजयंतीला माननीय महसूल मंत्री यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार एक GR काढलेला आहे. त्यानुसार आपण प्रत्येक सर्कलमध्ये मार्च, एप्रिल आणि मे अशा 3 महिन्यामध्ये महाराजस्व अभियान समाधान शिबिर घेणार आहोत. तर आपल्याकडे खानापूर तालुक्यामध्ये एकूण 6 सर्कल आहेत. तर त्याचा आम्ही शेड्यूल केलेला आहे. 7 मार्च 2026 रोजी लेंगरे येथे आपण हा कार्यक्रम घेणार आहोत. 14 मार्च 2026 रोजी भाळवणी येथे महाराजस्व अभियान समाधान शिबिर घेणार आहोत. 10 एप्रिल 2026 रोजी करंजे येथे समाधान शिबिर घेणार आहोत आणि 17 एप्रिल 2026 रोजी नागेवाडी येथे महाराजस्व अभियान समाधान शिबिर घेणार आहोत. मे महिन्यामध्ये 8 मे 2026 रोजी खानापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर घेणार आहोत आणि 15 मे रोजी विटा येथे घेणार आहोत. तर ह्या शिबिरामध्ये हेतू असा आहे की महसूल विभाग असो, ग्रामविकास विभाग असो, बाकीचे आरोग्य विभाग, शिक्षण विभाग किंवा भूमी अभिलेख कार्यालय असो, ह्या ज्या विविध विभागांच्या योजना आहेत त्यांचे लाभ लोकांना जागेवर मिळावेत, शिबिराच्या ठिकाणी मिळावेत आणि जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या ज्या नवीन GR आलेले आहेत त्यानुसार ज्या गोष्टी सॉल्व्ह होण्यासारख्या आहेत, जे त्यांना लाभ होण्यासारखे आहेत, हे लाभ त्यांना शिबिराच्या ठिकाणी जागेवर मिळावेत असा या शिबिराचा हेतू आहे. तर ह्यामध्ये आम्ही सर्व विभागाची मीटिंग घेतलेली आहे. लोकप्रतिनिधींना आम्ही त्यामध्ये सामील करून घेतलेलं आहे. माननीय आमदार साहेबांनाही त्याबाबत माहिती दिलेली आहे. जिल्हा परिषद सदस्य असोत किंवा पंचायत समितीचे सदस्य आहोत त्यांनाही पत्र दिलंय. सर्व त्या सर्कलमधल्या आता पहिलं शिबिर आपलं लेंगरे येथे होणार आहे. तर तेथील जे सरपंच असतील, जे ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांनाही याबाबत माहिती दिलेली आहे, पत्र दिलेलं आहे. जास्तीत जास्त लोकांचा सहभाग व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांना या शिबिराचा लाभ व्हावा असा शासनाचा हेतू आहे. ह्यामध्ये आम्ही महसूलच्या ज्या 15 योजना आहेत त्या 15 योजनांचे लाभ देणार आहोत. त्यामध्ये सामाजिक सहाय्य योजना जसे संजय गांधी किंवा श्रावणबाळ योजना असो,
याचे लाभ देणार आहोत. रेशन कार्डचे जे त्रुटी असतील किंवा नवीन रेशन कार्ड किंवा ऑनलाईन रेशन कार्ड करणे, आभा कार्ड त्याची माहिती आणि त्याचा लाभ देणार आहोत. तसेच जे सातबाऱ्यामध्ये ज्या नवीन सातबाऱ्या देणे किंवा फेरफार नोंदी प्रमाणित करणे याबाबतचे लाभ देणार आहोत. तुकडेबंदी अधिनियमाबाबत नवीन जो जी आर आलेला आहे, ज्यामध्ये 200 मीटर जिथे बिनशेती वापरा नोंदी आहे तर त्या क्षेत्रामध्ये जे जुने तुकड्याच्या नोंदी झाल्या त्या रद्द झालेल्या आहेत, त्या नोंदी नव्याने घेऊन त्या मंजूर करणे किंवा आता नवीन जी योजना आलेली आहे की जिथे 85 सेक्शन खाली सामायिक हिस्सेदार आहेत, 85 सेक्शन खाली त्यांचं वाटप करून देणे तहसील कार्यालयामार्फत, किंवा आता भूमी अभिलेखच्या काही योजना आलेल्या आहेत. उदाहरणार्थ जिथे पोटिशनची मोजणी झालेली नाही परंतु 85 सेक्शन खाली किंवा रजिस्टरकडे वाटप झालेलं आहे, सातबारे वेगळे झालेले आहेत, असे केवळ 200 रुपये मोजणी फी भरून ह्या आपण पोटिशनची मोजणी करून देणार आहोत. त्याचे अर्ज तिथे जागा भरून घेणार आहोत. मोजणीचे नवीन अर्ज आपण जागा भरून घेऊन तिथे देणार आहोत. किंवा जिथे जुन्या भूमी अभिलेखच्या जुन्या नोंदी बाकी आहेत तिथे आपण नव्याने अर्ज भरून तिथे नोंदी करून घेणार आहोत. अशा वेगवेगळ्या योजना करून घेणार आहोत. बचत गटांना कर्जाचं वाटप, बचत गटाला लखपती देवी प्रमाणपत्राचे वाटप, बचत गटाचे स्टॉल लावणे, असे विविध लाभ आपण तिथे देणार आहोत. जातीय दाखले देणार आहोत. ज्यांचे जातीय दाखले राहिलेले आहेत त्यांनी तात्काळ आपली कागदपत्र प्रांत कार्यालयात जमा करा किंवा ऑनलाईन सेतूमार्फत जमा करावेत. त्याची माहिती तलाट्यांना द्यावी. आपण जातीय दाखले वाटप करणार आहोत. आरोग्य विभागामार्फत गोल्डन कार्डचे काम घेणार आहोत. हिमोग्लोबिनची तपासणीचं काम घेणार आहोत. दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करणार आहोत. कृषी विभागाच्या विविध योजना जसं PM किसान ॲग्रीस्टॅग, निर्यातक्षम लाभार्थी प्रमाणपत्र यासाठी काम घेणार आहोत. तिथे महिला व बालकल्याणच्या मातृवंदना योजना, लेक लाडकी योजना, पोषण आहार किंवा सगळ्यात महत्त्वाचं लाडक्या बहिणींना जे आपले लाभ मिळतात तर बऱ्याच लाडक्या बहिणींचे लाभ काही कारणांमुळे काही त्रुटींमुळे सध्या बंद झाले असतील तर अशांना त्या स्टॉलवर आपल्या जे काही त्रुटी असतील त्या पूर्तता करून देण्याची आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी स्टॉल लावणार आहोत. एक महत्वाची गोष्ट आहे. तर नवीन जे GR आलेले आहेत त्यावर सगळ्या विभागाचे HOD आपली माहिती देणार आहेत. अशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना शिबिराच्या ठिकाणी जागेवर लाभ मिळावा असं आमचं नियोजन आहे. तरी ह्याच्या वतीने या बाईटच्या मार्फत मी सगळ्यांना आवाहन करतो की जे शेड्यूल दिलेलं आहे त्या सर्कलमधील जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. आमचे तलाठी, ग्रामसेवक, मंडलाधिकारी किंवा तहसीलचे अधिकारी, प्रांत कार्यालय, BDO ऑफिस, सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी यांचे संपर्क साधावा. आपल्याला जे लाभ पाहिजे त्यासाठी अर्ज करावा जेणेकरून या शिबिरात आपल्याला ते लाभ देता येतील. धन्यवाद. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.